तर पब्लिक काय हालचाल. तर आजचा ब्लॉग थोडा स्पेशल होणार आहे, कारण आहे वेडिंग ब्लॉग. आमच्या खूप जवळचे रिलेटिव्ह आहेत, त्यांच्या आम्ही लग्नाला चाललो. नाना तर आधीच 5 दिवस आधी गेलेत नाना. आता आम्ही जाणार आहे. आता आई मी गाडी बुक केली, मस्तपैकी गाडी गेली आता. तर आजचा ब्लॉग जरा स्पेशल आहे, वेडिंग ब्लॉग राहणार आहे, कारण पहिल्यांदा मी शूट करायला लागली वेडिंगमध्ये जाऊन. असं बघू आता कसं होतं आहे. मस्त होणार आहे, एन्जॉयमेंट तर होणार आहे. बघू आता नियोजन कसं होतं आहे. तर आज हळदीचा आणि संगीतचा फंक्शन राहणार आहे आणि उद्या आहेत लग्न, रविवारी. उद्या 12-12:30 लग्न आहेत, असं नियोजन आहे. तर एक दिवस आधी चाललो आहे, कारण हे सगळं मुवमेंट मला एन्जॉय करायचे आहेत. नानंतर आधी गेलेत 5 दिवस आधी. मला जायचं होतं, पण काय आता एक्झाम होते, फेअरवेल होतं माझं MSc एंड झाली माझी आता, त्यामुळे मला जाता आलं नाही. असू द्या, एक दिवस तर मला एक्स्ट्रा मिळाला आहे तेवढं आता एन्जॉय करायसाठी. तर बघू आता कसं होते, काय होते, भेटू. शिवमला सगळे ओळखते, रील्सचा जोडीदार आहे माझा. नियोजन आता चालू आहे, सगळेजण नाश्ता करायला बसते. आता नाश्ता मस्त वेग करून पुढचं आता वाटचालीसाठी निघायचं. मामा होणं सोपं नाही, गट्टू घेऊन फिरायला लागते सगळीकडे. मोकू करवंद खायला समजा, करवंद आहे 50 रुपये जाईल. मग हा कसं पावशर द्याय पावशर. करवंद खायचं जरा बघितलं हो त्यांनी, बहीण ते आहे त्यांना करवंद खायचं. करवंद काळी महिना म्हणतात लग्नाची चालू झाली ना, वरमाई आहे लग्नात. काय कसं वाटतंय म्हणजे एकदम अतिशय आनंद पण झालेला आहे, थोडं वाईट वाटतंय. आता मुलगी आपण एवढी लहानाची मोठी केली, लोकांच्या हवाली करायची म्हणजे लय नाही, थोडं तर वाईट वाटणारच ना. मग आता आनंद पण होतोय म्हणायचं, वाईट पण वाटतंय म्हणायचं, दोन्ही मिक्स करायचं त्यात. मुलगी नटून आली हो अगो, मुलगीकडे माझं लक्षच नव्हतं, नाही नटून आले, मी बघितलंच नाही त्याच्याकडं. तू म्हणल्यानंतर मी बघायला त्याच्याकडे. लाडकी छान मस्त लाडकी, म्हणजे अतिशय लाडकी. काळीच आहे माझं ते, माझा हृदयाचा ठोका आहे तो. तू बघितलंच नाही तिला. काय कुठं जायचं आता आपल्याला विश्वलक्ष्मी कार्यालयामध्ये जायचं, वराडण्याला गाडी येणार, त्या गाडीत नवरी बसतात, आपण सगळेजण बसून आपण कार्यालयामध्ये जाणार. तिथं दाखवू आपण पुढचं नियोजन. हो तिथं जाऊन आता हळदीची सुरुवात झालीच. चेंज वगैरे केला आहे लोक सगळ्यांनी, नानांनी वगैरे सगळ्यांनी घातले, येल्लो सगळ्यांनी. तर आता मस्तपैकी हळद आहे, त्यानंतर संगीत. बघू आता कसं नियोजन. डेकोरेशन जबरदस्त गेले. कसं झालं नंबर नियोजन कसं झाले ओके म्हणजे एकदम छान. सगळे हळदीचा कार्यक्रम आहे म्हटल्यावर हळदी लोक गेले. नियोजन हळदी आहे त्याचं नियोजन. हळद झालेली आहे. बहिणीचा जीव भाऊ ना ना, बहिणीचा जीव भाऊ. ब्लॉग आहे, व्हिडिओ बनवले हो की जे बघता का तुम्ही? हा या तू या बे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. की काय घेऊ, भावाचं जीव म्हणलं किती बहिणीवर घेऊन काय. 2 महिने ही नानांच्या 2 महिने आहे त्या, माझ्या आत्या आहे त्या. हे धाकटा भाऊजी आणि तोरलं भाऊजी, हे तोरलं भाऊजी, नानांचंही तोरलं भाऊजी, हे धाकटा भाऊजी. अजून कुठं बहिणी सगळ्यांचा हात चालू आहे. काय झालं, नाश्ता चालू आहे, नाश्ता चालू आहे.
आणि सँडविच आम्हाला लई वेळाने मिळाले. आता भुका लागून लागून आमचं नरडं वाढलं. आता भूक मिली पण सँडविच पण मिळलं त्यासोबत. आणि हे आमचे मोठे मौजे आहेत. नाही पाहिजे. हा बघ नशीब होणार. हा हे आमच्या अजून बहिणी आहे, थोरली बहिणी, मोठी बहिणी, मोठी बहिणी हे धाकटे हे एक भाऊजी आमचे, ते धाकटं भाऊ. आणि भाऊजाई. ही एक बहीण आमची. बहिणी आपल्याकडे नंबर 1 आहे. बहिणीच बहिणी मला हे बोलवलं की ही एक आली बहीण. बहीण राहिली अजून तिकडे प्रेम बहिणी बहिणीचं प्रेम होतं चाललेलं. एवढं हे भाजी अजून आली. तुझा बाबा पूर्ण फॅमिली लग्नाची एन्जॉय मज्जा पाहिजे अशी. नाही cheers. हे इकडे हे एक भाऊजी येतात. स्नॅक्सला भजी. स्नॅक्सला भजी. काय पिता बघा बरं. नाही स्प्राईट आहे सर. मी पण पिलो स्प्राईट. संगीतसाठी स्टेज रेडी झालेला आहे मस्तपैकी. आता एक करत सगळ्यांचा डान्स. कोण आहे? 2च पावले जावा, एक 4 पावले जावं लागलं. नाही 4 पावले गेला अवघड होते जरा. डेकोरेशन काय काय जबरदस्त त्याला म्हणाय नियोजन गच्च आहे. लग्नात असं एन्जॉय झालं पाहिजे. लग्न असं एन्जॉय झालं पाहिजे. साखरपुडा एन्जॉय झाला त्यावेळेस नव्हता ब्लॉग मला, पण आता लग्नाचा धिंगा नाही नुसतं. काय आहे तू असं तरणी लेडीज आता नाही बाबा. तरणी लेडीज तू काय मेकअप केलाय का काय? मेकअप केलाय माझ्या बहिणीच्या चालले नियोजन बघू. मावशी सारखं हेच केसायची काय करते, जरा वेगळं काय तर करूया बघू तरी कशी दिसते म्हणजे. आणि तिनं माझ्या हेअरस्टाईल केलेली आहे. मला ही जरा असं करून दे. आणि तर आली ना आमची जरा थांब कशी दिसते बघूया आवडतं म्हणजे. आणि तिला आवडली तरी पण आरच्या जर बघितली जर सोडलीस तर बघ मग म्हणली हाय अशी छान दिसायली. मला पण काय माहितच नाही. मी फोन केल्यावर मग ह्यांना विचारलं मग मला सांगा. मला तर कुणीच काय सांगितलेलं नाही. का हो तसं करता सांगत जावं. आता सांगितलं ना ड्रेस काय माहितच नाही तर आणि मग काय. कुणाला काय घालायचं ड्रेसचं खाल्लं मी घालतो. कुठला ड्रेस कवा घालायचा हेच माहित नाही. मी जिमनी झालो बरं कुठं घालायचं. आता काय आहे सगळं आता संगीतचा कार्यक्रम तुमचा आहे ना डान्स? हो आहे ना. आजचा डान्स आहे सगळ्यांचा. सगळेजण पिक्चर बघायला बसले. त्याचबरोबर कहना चाहोगी तो तुमसे क्या कहूँ मुश्किल पड़ जाए तुम बिना साथ मेरा ओ हमनवा के रखना मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना लेने तुझे गोरी आप ऐसे क्या देख रहे हो? बोलो ना, मन में मत रखो. आप यही कहना चाहते हो ना कि मैं आज कितनी खूबसूरत लग रही हूँ. सिर्फ खूबसूरत नहीं, स्वर्ग से उतरी हुई कोकिल कंठी अप्सरा लग रही हो. तेरे लिए ही तो सिग्नल तोड़ के आया दिल्ली वाली गर्लफ्रेंड जोड़ के. टाळ्या होऊ देत या भाऊ आणि बहिणींसाठी. तर बरं जाऊ द्या. जेवण कसं आहे? जेवण कसं? जेवण छान आहे. हा
झाले आता संगीतचा कार्यक्रम वगैरे आता सगळी गँग जेवाय बसली. आम्ही द्वयाचा डान्स झालाय मस्त, सगळ्यांना रडवले. आता जेवण मस्त पैकी करायचं आहे. स्टार्ट कसा आहे पंखा भारी करतो. करते मला मध्ये लग्न ठेवलात म्हणून पंख्याची गरज आहे खूप. आता सप्तपदी झाली की मस्त पैकी आता खोय आहे ना. हो व्हायचे सप्तपदी व्हायचे आता पूजा चालू आहे आता त्याच्यामुळे आता फोटो काढायसाठी आलेलो आहोत. जरा जास्त उभं राहावं काढतो फोटो. उद्या उभं राहावं कोणाकोणाच काढायचं आहे. फोटोग्राफर आदेश. लग्नाला आता किती 1 तास राहिलाय लग्नाला आणि पण चालू आहे राजेश सध्या नाडी बांधारी नियोजन चालू आहे. मी निवांत बसली 1 तास आहे फक्त लग्नाला. स्टेपलर मार लागते दिसतंय सांग. मस्त पैकी जेवण चालू आहे. लग्न झालेले आहेत. हे झाले लग्न एक नाचून नाचून दमलेली आहेत माणसं. आता बुका राहिले. मेन माणूस आहे. नेता आहेत मेन. जेवण बिवण आता करू. इकडे बघा जेवण काय झालं लग्न काही झाली सांगा जरा. जेव्हा आता पोट भरून चला जेवण करू आता मस्त पैकी. तर फायनली लग्न वगैरे सगळे झालेले आहेत. आत्ताची झोपलेली आहे. चला हा ब्लॉग आता इथे एंड करायचा टायमिंग आला आहे. लग्न वगैरे झालं सगळं एन्जॉय वगैरे झाला. वाईट वाटतं घरी जाताना माणसांसोबत बॉन्डिंग वगैरे एवढं झालं होतं. सगळ्यांची ओळख नव्हती कुणासोबत, चांगली ओळख झाली होती. आता वाईट वाटतं घरी जाताना. काय आता करता मी असं लाईफ माझी कधी नसते एन्जॉय करत. काम 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 असते. पण आता भारी वाटायला लागली. असं एक न्यू मेंबर्स मिळाली, नवीन माणसं ओळख झाली. छान वाटलं. सगळी छान होती माणसं. आता चला ठीक आहे हे ब्लॉग एंडिंग करूया आपण.